प्रभाग क्रमांक 23 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ रुपाली यशवंत निकुळे, सौ मंगला प्रकाश ननावरे, सौ संध्या अभिजित कुलकर्णी, श्री चंद्रकांत कारभारी खोडे यांच्या मनपा सार्वत्रिक निवडणूक 2026च्या भव्य प्रचार रॅली शिवाजीवाडी, नंदिनी नगर, भारत नगर, महाडा घरकुल योजना तसेच नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला व त्यांचे स्वागत केले। आज आपल्या प्रभाग क्रमांक 23 मध्ये आपल्या चारही भाजपाच्या उमेदवारांचा झंझावाती प्रचार दौरा इथे आलेला आहे। या प्रभागामध्ये शिवाजीवाडी, भारतनगर, नंदिनी नगर, शिवाजीवाडी घरकुल योजना या आमच्या गोरगरीब, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि आदिवासी वस्तीमध्ये हा प्रचाराचा झंझावाती दौरा चालू आहे। यात आमचे चारही उमेदवार क मध्ये रुपाली यशवंत निकुळे, ब मध्ये मंगला प्रकाश ननावरे, क मध्ये संध्या अभिजित कुलकर्णी आणि ड मध्ये चंद्रकांत कारभारी खोडे चारही उमेदवार आमच्या भाजपा पक्षाकडे उभे आहेत आणि गेली 20 वर्षापासून या वस्तीचा विकास आमचे माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी असतील, चंदू नाना घोडे असतील, मी स्वतः यशवंत निकुळे, माझी मिसेस रुपाली निकुळे, आम्ही नगरसेवक असताना या प्रभागामध्ये ज्या बी मूलभूत सुविधा होत्या, ड्रेनेज असेल, पाण्याची लाईन असेल, रस्ते असतील, कॉन्क्रीट रस्ते असतील, LED लाईट्स असतील, घरकुल योजनेच्या माध्यमातून घरकुल वाटप असेल, अशा भरघोस सुविधा आम्ही आमच्या या मागासवर्गीय वस्त्यांमध्ये दिलेली आहे। तसेच या वस्तीमध्ये आम्ही महापालिका MSCB आणि महापालिकेच्या सहकार्याने MSCBचं सबस्टेशन देखील मागील 5 वर्षापूर्वी दिलेलं होतं आणि एकदम मोठ्या अशा पाण्याच्या लाईन्स आम्ही या प्रभागात दिलेल्या आहेत। त्यामुळे आम्हाला खात्री आहे आणि आमच्या आवडत्या आमदार देवयानीताई फरांदे यांच्या माध्यमातून पूर्ण कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही इथे दिलेले आहेत। त्याच्यानंतर आदिवासींसाठी, मागासवर्गीयांसाठी शिवाजीवाडी येथे राघोजी भांगरे सभागृह सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आम्ही दिलेले आहे। त्याचं पुढच्या महिन्यात आम्ही या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांच्या माध्यमातून, आमदारांच्या माध्यमातून, आमच्या मंत्र्यांच्या माध्यमातून त्याचं उद्घाटन देखील करणार आहे। आणि मागे शिवाजीवाडी घरकुल योजनेला लागून खास अल्पसंख्याकांसाठी माननीय आमदार देवयानीताई फरांदे यांच्या माध्यमातून 1 कोटी रुपये निधी खर्चून अल्पसंख्याकांचं भवन आणि सभागृह मंजूर केलेलं आहे आणि त्याचे 50 लाखाचं काम देखील येथे सुरू झालेलं आहे। त्याचंही आम्ही उद्घाटन येत्या फेब्रुवारीला लवकरच करणार आहोत। तरी या शिवाजीवाडी, भारतनगर, नंदिनी नगर वस्तीतील सर्व नागरिकांना माझी कळकळून विनंती आहे, हे तुमचे चारही घरचे उमेदवार आहेत, यांना येत्या 15 तारखेला आपण भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे आणि पुन्हा जे आपले छोटे मोठे काही कामं असतील ते त्वरित आम्ही सुरू करणार आहेत। त्यात 5 कोटीचे कामं देखील आता पुन्हा मंजूर आहेत, ड्रेनेज लाईन आणि कॉन्क्रिटीकरणाची। ते फेब्रुवारीमध्ये पुन्हा कामं मोठ्या जोमाने सुरू होणार आहेत। पुन्हा मी एकदा आपल्या प्रभाग 23मधील सर्व नागरिकांना विनंती करतो, येणाऱ्या 15 तारखेला कमळाच्या चिन्हासमोर मी बटन दाबून सर्व आमच्या चारही उमेदवाराला भरघोस मताधिक्यांनी विजयी करावी ही नम्र विनंती। प्रभाग क्रमांक 23 मधील शिवाजीवाडी, भारतनगर येथे प्रचार दौरा संपन्न झाला। तिथे अ गटात मी स्वतः रुपाली यशवंत निकुळे, ब गटात मंगला प्रकाश ननावरे, क गटात संध्याताई कुलकर्णी आणि ड गटात चंद्रकांत खोडे असे आम्ही चारही उमेदवार, सर्व पक्षाचे, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आमचे मित्रमंडळ सर्व आमच्या सोबत घेऊन हा प्रचार दौरा आज आमचा इथे संपन्न झाला आहे। भरभरून आपल्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला आहे। शिवाजीवाडी, भारतनगर येथे प्रत्येक घराशी आमचं कौटुंबिक नातं जुळलेलं आहे आणि तो प्रतिसाद आम्हाला यावेळी मिळाला। निश्चितच आम्हाला इथून भरभरून यश मिळेल अशी आशा आहे आणि विजय प्रभाग क्रमांक 23 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार, प्रभाग क्रमांक 23 क मध्ये रुपाली यशवंत निकुळे, प्रभाग क्रमांक 23 ब मध्ये मंगला प्रकाश ननावरे, ग मध्ये मी सौ संध्या अभिजित कुलकर्णी आणि ड मध्ये चंद्रकांत कारभारी खोडे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार भारतनगर शिवाजीवाडीमध्ये आज आमचा प्रचार दौरा हा आयोजित करण्यात आलेला होता। मला अतिशय आनंद होतो आहे। गेल्या 25 वर्षापासून या भागाचं नेतृत्व करताना 2002 साली हा भाग
जेव्हा प्रभागात होता तेव्हा माननीय सतीश नानांनी आणि चंदू नानांनी इथे भरघोस अशा सुविधा ह्या नागरिकांना दिल्या होत्या. इथल्या ज्या मूलभूत सुविधा, इथे रस्ता नव्हता, ड्रेनेज नव्हतं, पण ह्या पथदीप नव्हते, ह्या सगळ्या सुविधा तेव्हापासून ह्या भागामध्ये आलेल्या होत्या. आणि त्याच्यानंतर माननीय यशवंत भाऊंनी सुद्धा अतिशय ह्या भागाच्या गरजा ओळखून तिथे आपल्या आमदार देवणीताई फरांदे यांच्या माध्यमातून अतिशय मोठा निधी आणलेला आहे. मला सांगायला आनंद होतो आहे की कुठल्याही सममध्ये नसलेल्या दोन असे मोठे एक सभागृह राघोजी भांगरे सभागृह साकारता आहे आणि दुसरं सभागृह मंजूर आहे. त्यामुळे जसं मोदीजींनी सांगितलं आहे की लाईनीतल्या शेवटच्या माणसाचा विकास झाला पाहिजे, तो विकास लक्षात घेऊन सेवा आणि समर्पणाने भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सातत्याने कार्यरत असतात. आणि त्याचाच एक भाग म्हणून मी प्रचार दौरा याला म्हणत नाही, कारण प्रत्येक नागरिकाशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध ह्या भागामध्ये निर्माण झालेले आहे. मी नागरिकांना जरूर आवाहन करेन की आपल्या भागातली शांतता टिकवण्यासाठी, आपला शांतताप्रिय प्रभाग आहे तो टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी येत्या 15 तारखेला कमळासमोरील 4ही बटणं दाबून प्रभागाची ही विकास यात्रा अशीच चालू ठेवावी असे नम्र निवेदन करते. शिवाजीवाडी भारतनगर येथे प्रचाराचा शुभारंभ सुरू आहे. आम्ही या ठिकाणी प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन सर्व आमच्या मतदारांना आवाहन करत आहे. या ठिकाणी गेल्या 25 वर्षापासून आम्ही या भागामधील कॉन्क्रीटचे रस्ते असतील, पाईपलाईन असतील, विद्युत पथदीप असतील, ज्याही गरजा आहे त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी सर्व नागरिक हे खूप आनंदी आहे आणि येत्या 15 तारखेला कमळाच्या बटनासमोरील बटन दाबून, चिन्हासमोरील बटन दाबून आम्हा सर्वांना प्रचंड बहुमताने विजय करा असं आवाहन करतो.